प्रश्न क्रमांक 4 आता बघूया आपण. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आता इथे शब्द दिले, पाठातले काही शब्द दिले आणि त्या शब्दांचा वापर आपण वाक्यामध्ये करणार आहोत. म्हणजे तुम्हाला असं वाक्य बनवायचंय की त्या वाक्यामध्ये हे दिलेले शब्द यायला पाहिजे. एकदम सोपे शब्द. तुम्ही पाठातले वाक्य जरी घेतले तरी चालतील किंवा पाठाबाहेरचे वाक्य आता आपण बघूया शब्दाप्रमाणे. पहिला शब्द आहे सुबक. सुबक म्हणजे सुंदर. रीमा सुबक रांगोळी काढते. आता या वाक्यामध्ये ती रांगोळी काढत आहे तर तिने किती छान सुंदर रांगोळी काढली म्हणून हे वाक्य घेतले. रीमा सुबक रांगोळी काढते. दुसरा शब्द कसब. ताजमहालाचे बांधकाम करणाऱ्याचे कसब कौतुकास्पद आहे. ताजमहाल तर प्रत्येकाला माहिती आहे, तर ताजमहाल बांधणाऱ्याने तो जो कारागीर होता त्याचे जे कौशल्य ते ताजमहाल बघूनच आपल्याला कळते. तर ह्या वाक्यामध्ये आहे ताजमहालाचे बांधकाम करणाऱ्याचे कसब, म्हणजे त्याचे जे कसब आहे ते कौतुक करण्यासारखे आहे. म्हणून वाक्य आहे ताजमहालाचे बांधकाम करणाऱ्याचे कसब कौतुकास्पद आहे. चिकाटी. चिकाटी असेल तर कोणतेही काम करण्यास सोपे जाते. तुमच्या अंगी जिद्द असेल की मला हे काम करायचेच आहे, अशी जिद्द असेल तर ते काम करण्यास आपल्याला सोपे जाते. चिकाटी असेल तर कोणतेही काम करण्यास सोपे जाते. मजबूत. आमच्या इमारतीचे काम मजबूत आहे. इथे तुम्ही घराचे काम असे लिहू शकतात. आमच्या घराचे काम मजबूत आहे. मजबूत म्हणजे पक्के. आमच्या इमारतीचे काम मजबूत आहे. हे 4 शब्द दिलेले आहेत. त्या 4 शब्दांचा वापर करून वाक्य बनवायचे किंवा वाक्यामध्ये त्या 4 प्रत्येकी शब्द त्या वाक्यामध्ये यायला पाहिजे. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा आता आपण बघितलं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 4 आतापर्यंत आपण बघितलेले प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 आता झाला. तुम्हाला हे सगळं तुम्ही जे नोट्स लिहिताय फाईल किंवा बुक त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 5 जो आहे, तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा. आता हा पाठ पूर्ण बघितला. याच्यात सुगरण पक्षाबद्दल जे सगळे गुण आहेत ते गुण तुम्हाला समजलेत. मग तुम्हाला स्वतःला या पाठातून काय शिकायला मिळालं ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. आता त्याच्या अंगी असलेले गुण म्हणजे पहिले तर स्वतःच्या चोचीने त्यांनी एवढे सुंदर घरटे बांधले. आता तुम्ही विचार करा की त्यांना त्या पक्षीने म्हणजे चोचीने एवढे छान घरटे बांधले. आपल्याला तर देवाने 2 हात दिले, म्हणजे आपण त्या हाताचा वापर करून किती छान छान कार्य करू शकतो, चांगले कार्य करू शकतो. असं तुम्हाला तुमच्या शब्दात आता इथे भरपूर मुद्दे तुम्हाला लिहिता येतील. तुम्हाला त्या पाठातनं काय काय शिकायला मिळाले. त्या सुगरण पक्षीच्या अंगी खूप गुण आहेत. त्या प्रत्येक गुण घेऊन तुम्ही काय काय चांगले कार्य करू शकतात हे तुम्हाला लिहायचंय. तुमच्या शब्दात तुम्हाला हे उत्तर लिहायचे की त्या सुगरण पक्षाचा नीटनेटकेपणा किंवा त्याच्या अंगी असलेली स्वच्छता, नियोजनबद्धता, काम करण्याची प्लॅनिंग म्हणा किंवा एखादं आपल्याला काम करायचं असेल तर ते एकदम छान त्याचं योजना आखून जर आपण काम केलं तर ते काम आपलं सोपं जाईल आणि यशस्वी होईल. अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा त्या सुगरण पक्षाच्या अंगी जे गुण आहे त्याच्यातून तुम्हाला समजू शकतं की आपण असं जर केलं तर आपलं सुद्धा काम किती सोपं होईल. असे बरेचसे गुण आहेत. त्यातला तुम्ही कुठलाही एक गुण किंवा कुठलाही प्रकार तुम्हाला की त्यातून काहीतरी आपल्याला शिकायला मिळाले हे तुम्हाला त्या उत्तरामध्ये तुमच्या शब्दात लिहायचे. प्रश्न क्रमांक 6. तुम्ही सुगरण पक्षाचे घरटे पाहिले आहे का? हो, पाहिले. चित्रात तर बघितलेच आहे तुम्ही. जरी स्वतःच्या हाताने बघितलं नसेल, हातात घेऊन बघितलं नसेल तरी चित्रात तुम्ही बघितलं आहे. त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचे वर्णन करा. आता खरं तर ते सुगरण पक्षीचे घरटे म्हणजे तो खोपा जो आहे तो जर हातात घेतला तर त्या हाताला कुठलीच काडी अशी टोचत नाही. म्हणजे ती इतकी सुंदर नक्षीदार विण केली आहे की त्या आपण जो हातात पकडला त्याची काडी असं टोचे वगैरे असं काही नाही. एकदम छान तशी विण त्याने बांधलेली आहे. आणि तो आकार खरं बघितला तर कशासारखा वाटतो? काही वाटतं का? म्हणजे तुम्हाला आठवतंय का तो आकार बघितल्यावर आपल्याला काय जाणवतंय का? कशासारखा हा आकार असेल? खरं तर पूर्वीच्या काळी पूर्वी म्हणजे लोक आपण आता जेवायला बसतो
तेव्हा जसं ग्लास तांब्या वगैरे भरतो, तर तसं पूर्वी चंबू म्हणजे पाणी भरण्याचं साधन आहे, ते भांड आहे. त्या चंबूचा आकार एक लोटा प्रकार म्हणा, चंबूचा आकार जो होता तो जर बघितला तर साधारण त्या पुंगीसारखा म्हणजे त्या घरट्यासारखा पण आहे. आणि पुंगीचा आकार, पुंगी म्हणजे काय, ते एक वाद्य आहे. गारुडी त्या पुंगीला पकडून म्हणजे ते पुंगी वाजवून साप किंवा नागाला नियंत्रण करण्यासाठी जेव्हा पकडतो आणि वाजवतो, तर ती जी पुंगी आहे त्या पुंगीचा आकार सुद्धा ह्या सुगरण पक्षाच्या घरट्यासारखा आहे. पुंगी मला वाटतं बऱ्याच जणांनी बघितली असेलच म्हणजे चित्रामध्ये किंवा टीव्हीवर वगैरे. गारुडी जो असतो त्या गारुडीच्या हातात ती पुंगी असते आणि ती तो वाजवत असतो. ती पुंगी एक वाद्य आहे. ते कशासाठी, साप किंवा नाग यांना नियंत्रण करण्यासाठी ती पुंगी वाजवली जाते. तर त्या पुंगीचा आकार साधारण त्या पक्षासारखा असतो. अशी ती साधारण अशी पुंगी असते, साधारण अशी लांब इथून वाजवलं जातं आणि असा आकार आहे त्या पुंगीचा, अशा टाईपच आहे. आणि इथे पुढे अशा टाईप त्या पुंगीचा आकार असतो. तर साधारण हे घरटे जर बघितले तर त्या पुंगीसारखा किंवा तो चंबू सारखा पण आकार म्हणता येईल. तर ते तुम्हाला कसा वाटला ते लिहायचं आहे आणि त्याचं वर्णन करायचं आहे. त्या घरट्याचा आकार कसा आहे ते वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न 5 आणि 6 तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. पुढचा प्रश्न 7 आपण थोड्या वेळाने बघूया. प्रश्न 8 मी आधी घेतलाय. सुगरण पक्षाप्रमाणे तुमच्या जर चिकाटी असेल तर कोणकोणती कामे तुम्ही चांगले करू शकाल ते लिहा. आता सुगरण पक्षीच्या अंगी जशी चिकाटी जिद्द आहे आणि त्या जिद्दीने त्याने किती छान घरटे बांधून म्हणजे कसं काम केलेलं आहे, तर तुम्ही असे कुठलेही काम करू शकतात हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. खरं तर सुगरण पक्षीच्या अंगी बरेचसे गुण आपण बघितले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला आता त्यातला एखादा गुण किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्य करू शकता हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं. हे उत्तर तुम्हाला लिहायचं. म्हणजे चिकाटी जर असेल तर तुम्ही तुमचा आता साधा आपण अभ्यास जरी घेतला तरी चिकाटीने अभ्यास केला तर तुम्ही पुढे कशा पद्धतीने जाऊ शकाल. चिकाटी असेल तर खेळामध्ये यश मिळवू शकाल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्हाला त्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचंय की सुगरण पक्षाप्रमाणे तुमच्या जर चिकाटी असेल तर तुम्ही कोणकोणती कार्य किंवा कोणकोणती कामे चांगल्या प्रकारे करू शकता हे तुम्हाला उत्तर लिहायचं. आता प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 8 हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 आपण सगळे उत्तर सुद्धा बघितली आहेत. ती जशी दिली होती तशी तुम्हाला लिहायची. 5, 6 आणि 8 हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. आता आपण 7वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आता बघूया. प्रश्न क्रमांक 7 नंतरचा 8 आपण आत्ताच बघितला. आता प्रश्न 7 बघूया. इथे एक आकृती तुम्हाला पूर्ण करायची. या ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये शब्द दिलेले, त्यातले कुठले शब्द सुगरण पक्षाला लागू होतात हे आपल्याला लिहायचं. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी सुगरण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा. आता दिलेल्या शब्दापैकी काही शब्द असे आहेत की ते सुगरण पक्षाच्या अंगी नसलेले गुण, तर ते शब्द आपल्याला लिहायचे नाहीयेत. यातले आपल्याला शब्द जे सुगरण पक्षाचे गुण आहेत ते आपल्याला इथे लिहायचे. नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतिप्रिय, निर्दयी आणि झोपाळू. आता यातले खरं तर तुम्हाला लगेच सगळे शब्द लक्षात आलेच असतील आणि यातले काही शब्द असे आहेत की ते सुगरण पक्षीच्या अंगी तसे गुण नाहीच आहे. तुम्हाला ते माहिती आहे. आळशी सुगरण पक्षी आहे का नाही, तो किती मेहनती पक्षी आहे. निर्दयी झोपाळू सुगरण पक्षी आहे का, तर नाही. तर उरलेले सगळे गुण ह्या सुगरण पक्षीला लागू होणारे आहेत. म्हणजे सगळे शब्द या पक्षीला ते आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. नीटनेटकी, स्वच्छता इथे आपण म्हणू. चिकाटी, जिद्द, जबाबदार, जबाबदार पक्षी आहे, त्याला जाणीव आहे आपल्या कुटुंबाबद्दल. सहनशील, सहन करण्याची तेवढीच शक्ती त्याच्यामध्ये आहे.
कष्टाळू मेहनती आहे, स्तुतिप्रिय आपण त्याची स्तुती तर बघितलीच आहे. असे हे शब्द इथे तुम्हाला लिहायचे आणि आकृती पूर्ण करायची. आपण इथे ते शब्द लिहूया. तुम्हाला अशाच पद्धतीने बुक मध्ये वहीमध्ये आकृती पूर्ण करायची आहे. नीट नेटकी, चिकाटी, नंतर जबाबदार, सहनशील, कष्टाळू, आणि स्तुतिप्रिय. स्तुतिप्रिय. आता हे सगळे शब्द आपण बघितले, त्यातले जे ह्या सुगरण पक्षीला लागू होतात ते शब्द आपण आकृतीच्या भोवती लिहिले आहेत आणि ही आकृती पूर्ण केली. तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. आता ह्या पाठातले आपण प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 8 पर्यंत सगळे प्रश्न बघितले. या पाठाखालील पुढचा भाग व्याकरणाचा आहे. जेव्हा व्याकरणचा भाग येईल त्यावेळी त्या पाठाखालील व्याकरण तुम्हाला शिकवण्यात येईल. पाठाखालील आपण आधी शब्दार्थ बघितले, ते तुम्हाला एकदाच लिहायचे 1 वेळा. कठीण शब्द प्रत्येकी 1 शब्द 3 वेळा लिहायचा आहे आणि मग नंतर दिलेले प्रश्न, त्यातले काही प्रश्न तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे आणि बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी लिहून दिलेली आहेत, ती तुम्हाला बघून लिहून ठेवायची आहेत. हा शेवटचा प्रश्न आहे. मी इथे सिक्वेन्स थोडा बदलला होता प्रश्नांचा क्रमांक, तर तुम्ही प्रश्न 1 पासून 8 पर्यंत सलग लिहिले तरी चालतील. आणि पहिल्या भागात पहिला परिच्छेद झाल्यानंतर आपण शब्दार्थ कठीण शब्द तर बघितले होते, ते तुम्ही लिहिलेच असतील. आणि हे प्रश्न आणि पाठ ते तुम्हाला समजलाच असेल. पाठातले प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पाठ सतत वाचत राहा म्हणजे तुम्हाला तो पाठ लक्षात राहील. थँक्यू.